एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. मला तर अतिशय आवडली ती मुलगी. स्वानंदीच होणार जहागीरदारांच्या घरची धाकटी सून. अगं हो, पण नीलचा विचार नको का घ्यायला? त्याला काय विचारायचंय बहिणी? इंद्रनील माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये. मी ठरवलं म्हणजे ठरवलं. मी त्याच्या भल्यासाठीच करणार याची खात्री आहे त्याला. तेही खरंच. मी काय म्हणतो, आता कुणी काहीही म्हणू नका आणि विरजणही घालू नका माझ्या आनंदावर. माधव भाऊजी, अहो तर ललितानीच ठरवलंय म्हणजे विचार करूनच ठरवलं असणार ना. मग छान आहे, व्यवस्थित होईल सगळं. मी जरा देवासमोर तूप साखर ठेवून येते बर का. हो, शिका जरा वहिनींकडनं. फार वेळ नाही आपल्याकडे, लगेच तयारीला लागायला हवं. पण त्यांच्याकडनं काहीतरी उत्तर तर येऊ दे. त्याने कुठे दिले अजून होकार? काय कमी आहे इंद्रनील मध्ये म्हणून नकार देतील ते? लाखात एक असा आहे माझा इंद्रनील. होकारच येणार त्यांच्याकडनं. अगदी धूम धडाक्यात लग्न करायचं. जहागीरदारांच्या या पिढीतलं सगळ्यात शेवटचं कार्य आहे हे. कुठलीही कमतरता राहायला नको. निलिमा, उद्याची याद्या तयार करायला घेऊया. हा हो आई, मी आहे तुमच्या मदतीला. मी पण लागते कामाला. शाबास. यालाच म्हणतात हत्तीच्या लग्नाला टिटवीचा ताशा. जेवढं सांगितलं तेवढंच करायला कधी शिकणारच ग तू? कशाला उगाच डोकं वापरतेस? मी काय म्हणतो आई? बोला. नाही म्हणजे त्यांचं उत्तर येऊ दे ना. आपण कामाला लागायचो आणि पुरे, हा विषय पुरे. आता जा झोपा, जा हा झोपा आता. हो. ललिता, मला वाटतं तू जरा जास्तच घाई करतेस. हा, मला तरी ती मुलगी फार खुशीत नाही दिसली. म्हणजे जरा गप्प गप्प वाटली. आता बोलायचं म्हणून उगाच काहीतरी बोलू नका. अहो, अशा प्रसंगात मुली बुजतात जरा. आणि इंद्रनीलच्या पर्सनॅलिटीचा जरा दबाव आला असेल तिच्यावर. काही करून स्वानंदीला या घरची सून करायची म्हणजे करायची. थोडं काय खास आहे का त्या मुलीत? नाही, तिच्यात काहीच खास नाहीये. पण वच्छी मावशीने सांगितलेल्या गोष्टी मात्र खऱ्या आहेत. पोपडे आलेल्या भिंती, उसवलेले सोफे बघितलेत ना तुम्ही? भिंती पोकळ करून त्यात पैसा ठेवतात. अजबच आहे. त्या भिंती, त्या सोफ्यात केवढा पैसा दडलेला असेल. अहो, ती लेवल जरा नीट करा ना. भिंतीला फोड आल्यासारखे दिसतंय. मी कामगार नाही बर का.
थोडं डावं उजवं चालतं. दादा तू कामगार नसलास तरी तुला सौंदर्य दृष्टी वगैरे काय आहे की नाही? हं? घरातनं चालताना डोक्यावर टप्पा टप्पा पोपडे पडत होते, त्याच्यापेक्षा हे बरं ना, लांबी भरतोय ते. ओ तुम्ही उगाच ठातूर मातूर काहीतरी काम करू नका. ते लांबी भरण्याचं काम आहे तर ते जरा नीट करा. हा तुला टोमणा आहे बर का दादा. अहो काय तुला डायरेक्ट बोलता येत नाही ना, म्हणून तिने मला धारेवर धरलंय. काय ग? अहो भाऊजी मी कसं बोलेन तुम्हाला असं तुम्ही वाटेल तिथे माझी वाटेल तशी मस्करी करता. चला भराभरा काम आटवायला हवीत आणि आजच्या आज हे काम सगळं संपायला हवं. उद्याला सगळं घर चकाचक दिसायला हवं. पण वहिनी काही म्हणा हं? नाही म्हणजे आज या दोघांनी खूप काम केलंय. हे म्हणता संपदाचं लग्न ठरलं आणि घराला असा उत्साह आला एकदम. थँक्यू. हो ग, पण स्वानंदीचं पण ठरलं असतं ना तर हा आनंद दुप्पट झाला असता. मला दोघींनाही सांगून ठेवतोय मी, उगी स्वानंदीवर लग्नाचं प्रेशर टाकू नका, नसतं कंपल्शन करू नका तिला. पाणी दे जरा. भाऊजी अहो नाही म्हणजे तसं नाहीये, पण स्वानंदीच्या मनात नेमकं काय चाललंय ना तेच कळत नाहीये आम्हाला. मला काय वाटतं माहितीये का बहिणी, तो नील आहे की नाही, त्या नील बद्दल थोडीशी माहिती काढणं गरजेचं आहे. हं? मी काढतो ती. आधी स्वानंदीला हो म्हणू द्या. नाही म्हणजे बहिणी मला स्वानंदी ना जरा अशी टेन्शन मध्ये वाटली. ललिता ताई आल्या होत्या ना तेव्हा सारखी म्हणत होती मला काहीतरी बोलायचंय, मला सांगायचंय, पण आता कोणाशी काहीच बोलत नाहीये. नाही मला काय वाटतंय, नील आवडलाय तिला पण तिचं तिला कळत नाहीये, कन्फ्युज झाली ती. माहिती काढूयात ना आपण. मी काढतो माहिती. कशी? नाही 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 तुम्ही त्यात पडूच नका. तुम्ही काहीतरी घोळ घालाल. नाही ऐकून घ्या तसं नाहीये. नीलचं ऑफिस ज्या बिल्डिंग मध्ये ना त्याच बिल्डिंग मध्ये माझ्या एका मित्राचं ऑफिस आहे. आडून आडून चौकशी करूयात ना आपण. त्याला पटलं. आडून आडून बरोबर आहे. तुमच्या लग्नाच्या वेळेला मी त्याला मागून धरला नसता ना तर तुझ्या आड उभ्या असलेल्या तुझ्या आत्याच्या गळ्यात वरमाला घालायला निघाला होता. मला आठवतंय, मला चांगलं आठवतंय. बस बस बस. आता सायली जवळजवळ 20 वर्षाची झाली दादा. जुनं काय सांगतोस तू? बरं चल जुईलीच्या वेळेचं सांगतो. जुईलीच्या जन्माच्या वेळेला भलत्याच बाळंतिणीला घेऊन बाहेर निघाला होता हॉस्पिटलच्या. लांबी हे धर काही नाही. नाही पण असं करू काय बालिशपणा चाललाय हे सगळा. लवकर लवकर काम आटपा ना. तर मी कॉफी आणते आपल्यासाठी. मी पण येते वहिनी. कमाल आहे म्हणजे. अगं हा दादा तू ऐक ना. तू मला मूर्खात काढतोस का? ठीक आहे आता बघच मी नीलची सगळी माहिती काढतो की नाही. तू सगळी नीट माहिती काढलीस ना नीलची तर लग्नाची सगळी जबाबदारी तू घ्यायचीस. हा डन डन. स्वानंदी नीलचं अकाउंट सेटिंग बघ ना, जाम भारी दिसतोय ग. आणि सगळे फोटो सुद्धा पब्लिक आहेत. काय दिसतोय? तुझं वय काय? बोलतेस काय? एवढी पण लहान नाही ही. म्हणजे मुलगा हँडसम आहे हे कळतंय तिला. मला अजून पण खूप काही कळतं. हे काय? नीलच्या घरचा फोटो असावा. मस्त आहे ना ग घर. महेशच्या घरा इतकं चांगलं नाहीये. तुला कसं माहिती? महेशने सांगितलंय फोनवर. नाही नाही मला नाही वाटत महेशचं घर एवढं चांगलं असेल. नीलचं घर फारच छान आहे ग. ए स्वानंदी बघ ना, तुझी रनिंग कॉमेंट्री सुरू आहे ना, ऐकते. अगं पण फोटो बघायला जरा स्क्रीन कडे पाहिलं तर काही फरक पडणार आहे का? ही संपदा ताई सांग ना ग तिला. फार काही खास नाही. ठीक आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे महेश पेक्षा चांगला नाहीये असं म्हणायचंय का तुला? असंच आहे. नील नाहीये महेश पेक्षा चांगला. ते मत तुझं. पण नील माणूस म्हणून सुद्धा खूप चांगला आहे ग. म्हणजे त्या दिवशी त्याने जर मला मदत केली नसती ना तर माझा क्लास मिस झाला असता. स्वानंदी आता होकार कळून टाक. अगं सांगून टाक ग. हो खर तर नील जरा महेशच्या मानाने असा तसाच आहे.
पण तुला शुभच. अगं स्वानंदी, तुला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे नीलने. ओ, डिलीट कर. चिपक्या. एक्सेप्ट कर. नाही हा, आता तू होकार दे नाही तर नकार दे. सोशल साईट वर तू त्याची फ्रेंड तर झाली, पण मी एक्सेप्ट केलीच नाही. पण हे त्याला कसं कळणार? त्याला तर हेच वाटणार ना की तू एक्सेप्ट केलीस. चल चल, जास्त भाव खाऊ नकोस हं, स्वानंदी. पण का केली एक्सेप्ट? मी सांगितलं होतं ना नाही. अगं हाच तुझ्यासाठी योग्य आहे. हे तू कोण ठरवणार? आणि त्या महेशच्या वेळी मी काही मध्ये बोलले होते? स्वतःला एवढी काय समजतेस ग? हा, एक लक्षात ठेव स्वानंदी, तू जर नकार दिलास ना या स्थळाला तर तुझंच खूप मोठं नुकसान आहे. हो ना, संपत जायचं लग्न तर साधं सुद्धा होणार. निदान तुझ्या लग्नात तरी मजा करू दे ना. करेक्ट आहे. काय ग? काय प्रॉब्लेम आहे तुझ्या घरच्यांचा? का? काय झालं? सगळं कसं रे त्यांना साधं हवंय. खर्च नको, बडेजाम नको, देखावा नको. या सगळ्यामुळे ना माझ्या स्वप्नांची माती करून टाकली त्यांनी. संपदा, मला माहितीये आपलं लग्न धूमधडाक्यात व्हावं अशी तुझी इच्छा आहे, हो ना? पण मला सांग, माझ्या घरच्यांनी आपल्या इच्छेचा मान राखला की नाही? मग एखाद वेळेस आपण आपल्या आवडींना मुरड नाही का घालू शकत? सांग ना. आणि हो संपदा, ह्या बाबतीत मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. काय सांगणार आहेस तू? हे बघ महेश, लग्न ना एकदाच होतं. मला किती हौस होती माहिती शानदार लग्नाची. मी प्रत्येक वेळी माझं मन नाही मारणार, नाही जमणार मला. असं का बोलतेस तू संपदा? बच्चा त्यामुळे सगळं आपल्या मनाप्रमाणे जुळून आलं की नाही, आणि तरी तू नाराज आहेस? कारण बच्ची आत्याने स्वानंदीसाठी जे स्थळ आणलंय ना, तो मुलगा तुझ्यापेक्षा चांगला आहे आणि त्याचं घरही खूप छान आहे. आणि हे मला सहन होत नाहीये. बाबा, याला कलर मस्त केलाय पण. म्हणजे मास्टरी आपली पेट म्हणजे काय बोलायचंच नाही. हा, अरे कुणाचं लक्ष आहे की नाही? तो नळ बंद करा, पाणी किती वाया घालवताय. मी पाणी भरते, तुम्ही थांबा, डबा न्या. हा भाऊजी डबा. हो, आणि हो, मीठ वेगळं दिलंय ते कोशिंबिरी. घालून घेईन मी. आता तसं घातलं तर पाणी सुटेल कोशिंबिरीला. रोजचं पालूपद आहे, का सांगतेस? अहो तुम्ही म्हणताय रोजचं पालूपद, पण हे रोज बिन मिठाची कोशिंबीर खातात आणि घरी आल्यावरती कटकट करतात. बस बस, माझा उद्धार केल्याशिवाय दिवस सुरूच होत नाही ना आपला. हा, उद्धार कसला? काळजी वाटते म्हणून बोलते. सकाळ सकाळ एवढी कसली काळजी करतेस? काळजी करू नका, तुझ्यासाठी सांगतात बरं का अनिता. आई, अहो ती काळजी करते ना म्हणून सगळं नीट चाललंय. नाही तर आपल्या मुलींना भुकेची शुद्ध नसते. आणि संपदा, हा डबा पूर्ण संपवायचाय. भाजीतले बटाटे काढायचे नाहीत, ते भर म्हणून घातलेले असतात. आई, बटाट्याने वजन वाढतं गो. समाजातले वजन वाढेल. संपदे, अगं बटाटे खाऊन वजन वाढणार नाही, पण जरा नीट वागलीस ना तर मात्र समाजातले वजन वाढेल. हो आजी, तू पण ना सकाळी संपदा, आता तू चालू करू नकोस ग. चला संपदा, चल सोडतो तुला. हो बाबा येते. माझ्या लॉकरची बाबा थांबा, माझ्या ऑफिसच्या लॉकरची चावी सापडत नाहीये. स्वानंदी, तिथे ना टेबलवर आहे का बघ. नाहीये. नाहीये, मी पर्स मध्येच बघते. अगं कालच.
सापडली. आले बाबा. हा चला लवकर चल. बाबा एक मिनिट, एक मिनिट. हलू नकोस. या स्वानंदीने पण ना जुईलीला डोक्यावरच चढवून ठेवले. रोज सकाळी हिच्या रिबिन्स हरवतात. सायली तिच्या रिबिनींची गुंडाळी करून गादी खाली ठेवलीये ग. आई आत्तापुरती एक आहे. वा वा, नाही आपले पूर्वज रानटी होते हे आता पटायला लागले हा मला. काय सकाळी सकाळी हाकारे चालले तुमचे. अगं गादी खाली ठेवली का, सापडली का, काय ओरडताय तुम्ही. आई काय चाललं. माझी वेणी तू काढ. स्वानंदी ओळखी माझे केस. संध्याकाळपर्यंत टिकायला नको का? हो चल चल, मी घालते वेणी तिची. स्वानंदी तू निघ, तुम्हाला उशीर होतोय जा. हा आणि सायली कोबीची भाजी दिली आहे म्हणून तुला गोडांबा दिलाय. अरे आटपा लवकर, तुम्ही सगळ्या जणी अजून जिथल्या तिथेच आहात. हो आम्ही इथल्या इथेच आहोत. हो मग ही घरातली कामं कोण सरकवत आहे? वहिनी वहिनी, अहो प्रत्येक वेळेला शब्दशः अर्थ काढायचा नसतो. हा म्हणजे दादा जे म्हणतो ना ते तसं असतंच असं नाही. आणि जे असतं ना ते झालं. आता काका बोलायला लागला म्हणजे 40 मिनिटं नक्की वाया जाणार. चला ना जाऊया आपण. आधीच तुम्ही गाडी स्लो चालवतात, त्यात तुमची ती सेकंड हँड गाडी. संपदा, माझा डबा राहिलाय. आई येते. हो नीट जा. भाऊजी डबा स्वानंदी दे. स्वानंदी आज विचार करून निर्णय घ्या असं लिहिलंय बरं का तुझ्या भविष्यात. तेव्हा नीट विचार करून काय तो निर्णय घे हो बाळा. तुम्ही सगळे माझ्याकडे का बघताय? आता तुझ्याकडे नाही बघणार तर मग कुणाकडे बघणार? त्या नीलला होकार द्यायचा का नका हे तू ठरवणारच का नाही? मग दिवसभर चांगला नीट विचार कर आणि काय ते उत्तर दे, है की नाही? उत्तर दिलं नाही म्हणजे नाही दिलं उत्तर. तू कशाला मला लावून घेते? आपल्याकडे काय कमतरता आहे का मुलींची? अगं नीलसाठी भरपूर मुली आहे बघ, मी आणली आहे. नाही, मुलींची कमतरता नाहीच आहे, पण स्वानंदीच्या घरच्या लोकांचं काय म्हणणं आहे ते नको समजायला. अगं स्पष्ट काही बोलतच नाही, टाळाटाळ करतायत ते. त्यांचंही बरोबर आहे म्हणा, त्यांच्या तोलामोलाचं स्थळ बघतील ना ग ते. वच्ची मावशी, इतकं टाकून बोलायची गरज नाहीये. स्वानंदी मला आवडले म्हणून विचार. नाही ग, अशी कशी टाकून बोलेन मी तुला? माझ्या बहिणीची जाऊ आहेस तू, अशी टाकेन मी तुला? हे बघ ललिता, मी तुला आधीच सांगितलं होतं, ती माणसं साधी दिसतात पण साधी नाही आहेत. समजा एखाद्या प्रकरणात उद्या त्यांना 1.5-2 मिळाले, कोटी मिळाले, तर ते पैसे लपवून ठेवायचे कुठे? घरात तर ठेवू शकत नाही. मग त्यासाठी त्यांना असा जवळचा विश्वासू नातेवाईक लागणार की नाही? हा? आणि तो जवळचा नातेवाईक तितकाच मोठा असायला हवा. नाहीतर एवढे सगळे पैसे बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं तर गेले ना देशपांडे बाराच्या भावात. नाही, आमच्या तोंडाला कशाला सुटेल ना पाणी त्यांचे पैसे बघून. नाही ग, मी आपलं उदाहरण देते ग. तू काळजी नको करू ग ललिता, मी अशी लाईन लावते की नाही बघ मुलींची. आणि जुनी जाणती माणसं म्हणूनच गेली आहे की मुलगी द्यावी श्रीमंता घरी आणि सून आणावी गरीबा घरची. पण मला नकोच आहे गरीबा घरची मुलगी. आणि 1.5-2 कोटी म्हणजे काय फार मोठी अमाऊंट नाहीये आमच्यासाठी, तुम्हाला तर माहिती आहे. मला माहिती आहे ग, त्यांना कोण सांगणार? आणि हे सगळं व्यवहारात दिसायला हवं ना ग ललिता. तू गेलीस आपली हात हलवत मुलगी बघायला. 4 पेढे तरी घेऊन जायचे होते ना, धाकट्या बहिणी होत्या ग तिच्या. नाही, ते जरा चुकलंच. चुकलं? असंच असतं तुझं, स्वतः पुढे तुला काही दिसतच नाही. राग नको मानून घेऊ, पण बघ आता केवढ्याला पडलं. शिरा खाऊन झाला ना की जरा जाऊन सांगा त्यांना आमच्याबद्दल. अगो बाई, मी काय सांगणार? तू घालवलंस ते तुलाच मिळवावं लागणार ना ग, मी काय बोलणार?
माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी मुलगी दाखवली तरी, पण आता होकार द्या असं कुठलं तोंडाने त्यांना सांगू मी? हे ठीक आहे, मी पण दाखवून देईन त्यांना. आम्ही पण काही कमी नाही आहोत. ते असतील श्रीमंत, पण आमचं घराणं ही पिढीच्या जहागीरदारांचं आहे. काही गरज नाहीये. काही गरज नाहीये जाऊन तिला हे सगळं सांगण्याची. जर तिला श्रीमंतीचा एवढा गर्व असेल ना, तर अशा मुलीशी मलाही नाही करायचंय लग्न.